नमस्कार मैत्रिणींनो, मी तनुजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांना आपण जेव्हा खाऊ घालतो तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये जे बांधलं जातं त्याला बीब म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला लाळेर असंही म्हटलं जातं। ते कसं बनवायचं ते बघूया। त्यासाठी बघा इथे एक फोल्डेड पेपर घेतला आहे मी ड्राफ्टिंगसाठी। तर त्याच्यामध्ये उंची घेतली आहे 8 इंच आणि रुंदी घेतली आहे 4 इंच। आता हे सगळे पॉईंट जोडून घेऊन आपण याचा एक चौकोन बनवून घेऊया। उंची 8 इंच आणि रुंदी 4 इंच। प्रत्येक पॉईंटला आपण ना ड्राफ्टिंग करताना काहीतरी नाव द्यायचं, म्हणजे 0, 1, 2 किंवा ABCD। त्यानुसार आपल्याला त्याचे पुढचे पॉईंट्स करायला इझी जातं। हा चौकोन झाला आहे। त्याच्या स्टार्टिंगला पॉईंट मी 0 असं दिलेलं आहे। 0पासून पुढे 2 इंच आणि 0पासून खाली 2 इंच असे मी मार्किंग करून घेतली आहे आणि त्याला 4 आणि 5 असे नंबर दिले आहेत। आता हा जो झालेला आहे स्क्वेअर, याच्यामध्ये गोलाकार काढून घ्यायचा। त्यानंतर 0पासून पुढे 4च्याही पुढे अजून 1 इंच म्हणजे 3 इंचावर आपण एक मार्क करून घेऊया आणि त्या 3 इंचावरून समोरची जी लाईन आहे त्याच्यावर तिरकस अशी लाईन ओढून घेऊया। त्या लाईनची साईज आहे 4 इंच। तिथं 7 किंवा 7 हा नंबर दिलेला आहे मी। एकदम खाली बघा इथे जिथं मी 3 नंबर दिले आहे तिथून मधल्या साईडला 1 इंच, वरच्या साईडला 2 आणि बाजूच्या साईडला 2 अशी मार्क करून घेतले आणि त्याला गोलाकारमध्ये परत आकार देऊन घेत आहे। हे बघा हा असा। हे करण्यासाठी मी दोन्ही साईडला तुम्हाला एक साईडला त्याचं ड्राफ्टिंगची इमेज आणि एक साईडला त्याचं मेजरमेंट शेअर करत आहे। त्यानुसार आपण याची कटिंग करून घेऊया। डायरेक्ट कपड्यावर कट करण्याऐवजी आपण प्रत्येक गोष्टीची पेपर कटिंग केली तर आपल्या त्याची ॲक्युरसी चांगली येते किंवा आपलं काही सुकण्याची भीती राहत नाही। हे बघा हे आहे पेपर कटिंग। तर अशा आपल्याला 2 कटिंग्स लागतील आणि आणखीन आपल्याला 8x1 म्हणजे 8 उंची आणि 1 रुंदी अशा 2 कात्रण करून घ्यायचे आहेत, जे की आपल्याला त्या बीबच्या दोन्ही साईडला त्या बेबीला बॅक साईडने बांधण्यासाठी मदत करते। इथे मी याचे 2 पेपर कात्रणे कट करून घेतले आहेत। चला आता डायरेक्ट आपण या कपड्यावर कसं करायचं ते बघूया। त्यासाठी जे आपलं पेपरचं क्राफ्ट होतं ते ॲज इट इज मी त्या घडीवर ठेवलं आहे आणि त्याला मार्क करून त्याची कटिंग करून घेत आहे। असे आपल्याला 2 कात्रण काढायचे आहेत। तुम्ही एकदाच 4 पदरी घडी करून किंवा 2 वेळेस वेगवेगळ्या कटिंग करून काढू शकता। हे झाले माझे इथे कात्रण रेडी। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, मधला गोलाकार जो आहे तो आणि बाहेरचा जो आकार आहे तो आपल्याला स्टिच करायचा आहे। पण स्टिच करताना जी साईड आपली आतल्या साईडनी पाहिजे ती वरून आणि खालून घ्यायची आणि मग स्टिच करायचं। इथे मी 2 उभ्या 8x1च्या 8x1च्या ज्या काही पट्ट्या आपल्याला लागणार आहेत त्या पण कट करून घेत आहे, ज्याची आपल्याला डोर बनवायची आहे बेबीला त्या लाळेर जे काही बीब आहे त्याच्या दोन्ही साईडनी अटॅच करण्यासाठी। हे बघा आपण जे चॉकने मार्क केलं होतं त्या ठिकाणी स्टिच करून घेत आहोत। वरच्या 2 साईड आपण ओपन ठेवत आहोत, ज्याच्यातून आपण हा कपडा नंतर सरळ करून घेणार आहोत। आपण जी शिलाई मारली आहे ती आतल्या बाजूने म्हणजे उलट्या साईडने मारली होती। आता आपण त्याला सरळ करून घेऊया। हा पूर्ण कपडा सरळ करून घेतला आहे आणि जे 8x1 इंचच्या आपण जे 2 कटिंग्स घेतल्या होत्या त्याची डोर बनवून याच्या आतल्या साईडला थोडीशी टाकून तिथे शिलाई मारून घेऊया। हे बघा अशा 2 डोर आहेत, या दोन्ही साईडने मी स्टिच करून घेत आहे। थोडासा कपडा असा मध्ये फोल्ड करून घ्यायचा, त्यामध्ये ती डोर टाकायची आणि मग तिथे शिलाई मारायची। अशा प्रकारे हे आपलं बीब किंवा लाळेर रेडी झालं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।